वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे शनिवार आणि मी झाली आहे रेडी। आज आहे आमच्या गावातला आठवडे बाजार। सो शनिवारी आमच्याकडे बाजार भरतो आणि हा कुर्ता मी वेअर केलेला आहे। सो हा कुर्ता सेट मी वेअर केलेला आहे। याला छान पॉकेट सुद्धा आहे। याची लिंक हवी असेल तर खाली कमेंट करा। आणि हा अंडर 500 रुपीज आहे आणि कापड पण खूप मस्त आहे। तर मी निघाले बाजारात जायला आणि 8 दिवसातनं एकदाच आमच्याकडे बाजार असतो आणि जर काही या दिवशी नाही केलं ना तर मग पूर्ण 8 दिवस भाजीला काय बनवायचं नाही याचं रोज काही ना काहीतरी टेन्शन असतं। आणि फार लांब नाही, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। कशी आहे भाजी? फक्त 20. कोथिंबीर झाला 2. कोथिंबीर बटाटे 100ला 5 किलो, त्याच्यावर 1 रुपये फ्री. 5 किलो बटाटे 1 किलो बटाटे फ्री. मग अनुदान अहो घेत्यात. तर हे बघा, अशी रोपं सुद्धा इथे विकायला असतात आणि यातलंच एक गुलाबाचं रोप मी घरी नेलं होतं आणि लावलं सुद्धा होतं। सो मी बाजार करून घरी परत आले, बघते तर लाडू संपलेला होता आणि मग सकाळी मी नाश्त्याला पोहे बनवले होते आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला। नंतर सगळं आवरून मग मी गेले होते आणि परत आले तर मम्मींनी भाजी आणि भाकर बनवून ठेवली होती। आता बाकीचं जे उरलेलं काम आहे ना ते मी करते। तर इथे टोमॅटोची मिरची केली आहे मम्मींनी आणि भाकर बनवली आहे। इकडे भाकरसुद्धा बनवली आहे। आता फक्त किचन क्लीन करायचे, ते आता मी पटकन करते आणि लाडू उठायच्या आत आता तो उठला की मग त्याला मी जेवू घालेल। आणि लाडू वेगळं काही खात नाही, जे आम्ही खातो तेच लाडूसुद्धा खातो। सो लाडूसुद्धा भाजी आणि भाकरी खाईल, फक्त त्याची भाकरी ना थोडीशी मऊ असते। आणि तुम्ही जर का मला इंस्टावर फॉलो करत नसाल ना तर नक्की करा। सिद्धी मोर्डे टावरे असं माझं इंस्टाग्राम हँडल आहे, जे की मी खालीसुद्धा देईल। आणि माझा अजून एक अकाउंट आहे जे की मी जस्ट आत्ताच ओपन केलेलं आहे माझ्या केकसाठी। सो केक बाय सिद्धी हे सुद्धा माझं इंस्टाचं न्यू अकाउंट आहे। सो पटकन जा आणि मला फॉलो करा। सो म्हटलं की पटकन काम आवरून घेऊन लाडू उठायच्या आत आणि तेवढ्यात मला लाडूचा आवाज आलाय। आले बेबी बेबी उठला। सुधा थांब ना बाबू, थांब 1 मिनिट। तू गुड बॉय आहे ना, बेबी नाहीये। थांब बाबू थांब, त्याला बाहेर यायचं पिलू। चल, कोण आलं लाडू? कोण आलं रे? कोण आहे? दीदी आहे। दीदी आली। दीदी कुठ जाती? बोर भूम। काय म्हटलं? हॅलो गाईस। हॅलो शिव। हाय। हे गंदी बात मारतील लाडू। गंदी बात असं नाही करायचं। टडा सो मी आली आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि ही आहे आराध्या, माझी भाची, माझ्या नंदेची मुलगी। आणि आल्या आल्या शिवण्याचा पसारा काढलाय। डोरेमोन, डोरेमोन
रे? आणि इकडे चालली आमची आखाड पार्टी, कारण की आता श्रावण चालू होणार आहे आणि हा लास्टचा दिवस आहे, कारण की इतर दिवशी मग आम्ही खात नाही. आणि शिवचं स्टेशनरीचं काही सामानसुद्धा घ्यायचं होतं, त्यामुळे मग विनायक म्हटला की चल आपण सगळे खाऊनच येऊयात. लाडू तू जेवला? लाडू जेवला? घरी जायचं? घरी जायचं? बाय बाय कर. बाय, मी चाललो घरी. मामाला बाय कर. हा मम्मी येते, हा पण येते. डाळिंब. आणि ही आहे माझी मम्मी. आणि मी नेहमी गेले ना तरी तिला असं होतं की काय देऊ आणि काय नाही, म्हणजे पूर्ण घरसुद्धा ती द्यायला कमी करणार नाही. तर इकडे मुले जेवतपर्यंत तिने डाळिंब सोलून ठेवलं होतं आणि ती म्हणत होती की डाळिंब घेऊन जा. आणि शिव जेवला नाही नीट तर शिवसाठी मग घरी जेवणसुद्धा घेऊन जा. आणि तिचं काही ना काहीतरी असं पॅकिंग चालू होती मला माझ्यासोबत देण्यासाठी. आणि मग फायनली आम्ही निघालो घरी जायला. आता घरी जाता करता आम्हाला 11 वाजले होते, पावणे 11 वाजले होते. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो मी आता खूप प्रयत्न करते की माझा कन्सिस्टंटली माझे ब्लॉग येतील. काल ब्लॉग हा मला पोस्ट करायचा होता, पण काल मी मंचरला गेले त्याच्यामुळे मग तो मी आज पोस्ट करते आहे आणि आजचा उद्या येईल. सो बाय.